इंग्लिश आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील ज्या विद्यार्थ्याने MSCAT जी दिलेली आहे, PCB PCM असेल, त्यांचा स्कोर सुद्धा आलेला आहे आणि त्याचं जे रजिस्ट्रेशन आहे बी आणि बीटेकचं, त्याचं रजिस्ट्रेशन देखील विद्यार्थी मित्रांनो सुरुवात झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात इकडे तिकडे काउन्सिलिंगचे सेंटर उठून उभे झालेले आहेत आणि प्रत्येक व्यक्ती काउन्सिलिंगसाठी तुमच्यासाठी बसलेला आहे. आणि जर व्यथा आपण जर बघितली इंजिनिअरिंगची, तर आपल्याला एकीकडे दिसेल की 10, 15, 20 जरी मार्क्स असेल तरी इंजिनिअरिंगला प्रवेश मिळतो. परंतु ज्या विद्यार्थ्यांना 60, 70, 80 मार्क्स आहेत ते हवेत उडत असतात. परंतु ज्यांना मात्र कमी मार्क्स आहेत, ज्यांचा ग्रुप निघलेला आहे, त्या विद्यार्थ्यांना मात्र अडचण आहे, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. मग आपण काउन्सिलिंग करतो आहे का? नाही. तुम्हाला योग्य मार्गदर्शन देतो आहे युट्यूबच्या माध्यमातून, कॉलच्याच माध्यमातून नाही तर युट्यूबच्या माध्यमातून. तुमच्या राहण्या खाण्याची व्यवस्था तुम्हाला कुठे होणार आहे? स्वयंसाधार सारख्या योजनांचा उपयोग कुठे होणार आहे? मग यासाठी कोणती डॉक्युमेंट लागत आहे? अशा विविध ज्या गोष्टी आहेत त्या विविध गोष्टी आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहोत. आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असेल तर पहिला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा कोणताही अपडेट जे आहे योग्य मार्गदर्शन आपल्या या चॅनलवरती मिळेल. विद्यार्थी मदत हे आपलं कर्तव्य समजून आम्ही आपल्या सर्व विद्यार्थ्यांना, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना, सर्वच कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मदत करतो आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर 10 मार्क्स असेल, तुम्हाला 16 मार्क्स असेल PCM मध्ये, तुम्हाला 15 मार्क्स असेल PCB मध्ये असेल, तर विद्यार्थी मित्रांनो घाबरून जाण्याचं कारण नाही, पॅनिक होण्याचं कारण नाही. कारण आपल्याला एवढी महाराष्ट्रामध्ये कॉलेजेस आलेली आहेत इंजिनिअरिंगची की तुम्हाला 2, 4, 5, 6, 7 मार्क्स जरी असेल विद्यार्थी मित्रांनो तरी इंजिनिअरिंगला प्रवेश मिळतो. पण त्यासाठी कोणती कॉलेजेस आपल्याला पाहिजे आहेत, कोणते कॉलेजेस आपल्याला बघावं लागणार आहेत, हे सुद्धा महत्वाचं आहे. कारण टॉप लेवल कॅटेगरी, मिडल लेवल कॅटेगरी आणि बिलो लेवल कॅटेगरीची कॉलेजेस आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत. मग त्यामध्ये तुमचं त्या ठिकाणी वर्दी लागू शकते, त्या ठिकाणी तुमचं प्रवेश मिळू शकते. जरी कमी मार्क्स असेल तर बिलो लेवलची कॉलेजेस टाका, मिडियम लेवलचे मार्क्स असेल 50-60 असेल तर तुम्हाला मिडल लेवलचे टाका, 90 अबो असेल तर तुम्हाला टॉप लेवलची कॉलेज तुम्ही टाका. अशा पद्धतीनं तुम्हाला आपण मार्गदर्शन करणार आहोत. इंग्लिश आर्ट ऑफ टीचिंगचा ग्रुप आपला आहे, उपलब्ध आहे. त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्यावरती मेसेज, मला फोन करा, त्यावरती तुम्ही मेसेज करू शकता. कॉल मात्र करू नका, कारण मेसेजद्वारा मी तुम्हाला उत्तर देऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, ज्या माध्यमातून तुम्हाला राहण्या खाण्याची व्यवस्था ही अत्यंत महत्वाची आहे. कारण विद्यार्थी रूम करून राहतो म्हटलं तर 8-10 हजार रुपये लागतात. पुण्यात जर तुम्ही रूम करून राहाल तर 10,000, 15,000 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी रूम करून लागतात. जर CVP तुम्ही राहत असाल, CVP तुमचा नंबर लागला असेल तर शिवाजीनगरच्या एरियामध्ये तुम्हाला 3,500-4,000 रुपये इंग्लिशच्या याच्यावर लागते. मेस 3,500-4,500 हजार रुपये आणि इतर जो खर्च आहे अशा पद्धतीने 10,000 रुपये तुम्हाला खर्च लागतात. अशा विविध सिटीमध्ये तुम्ही जर गेलं तर 6-7 हजारापेक्षा कमी तुम्हाला खर्च लागत नाही. मग यासाठी राहण्याची व्यवस्था सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी या माध्यमातून करता येणार आहे. म्हणून म्हणजे बीईचं जे काही कॅपराऊंड आहे, बीटेकचं सुद्धा कॅपराऊंड आहे, या संदर्भात सुद्धा आपण मदत करणार आहोत. नागपूरमध्ये कॉलेज असेल किंवा मग चंद्रपूर मधले कॉलेज असेल, विदर्भातील कॉलेज असेल किंवा मराठवाड्यातील कॉलेज असेल, पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यातील कॉलेज असेल किंवा कोणत्याही शहरामधील कॉलेज असेल, जे गव्हर्नमेंट कॉलेज असेल जसं CUP असेल, वालचंद असेल, MIT असेल, असे जे काही चांगले टॉपचे कॉलेजेस आहेत त्या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून आपण देणार आहोत. त्यामुळे हे रजिस्ट्रेशन, ही नोंदणी सुरू झालेली आहे. तर याचं स्क्रुटिनी कमिटीच्या माध्यमातून पहिलं तुमचं रजिस्ट्रेशन आहे, नंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, मेरिट लिस्ट आहे. अशा पद्धतीने हे जे काही स्टेप बाय स्टेप जी प्रोसिजर आहे त्या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण सांगणार आहोत. तुमच्या जर कॉलेजेस तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला लिस्ट, तुमच्या हॉस्टेलच्या जवळ कोणतं कॉलेजेस तुम्हाला मिळू शकते, तुम्हाला स्वाधार मिळेल का, स्वाधारचा एरिया किती किलोमीटरच्या आतचा एरिया आहे, असे सर्व बाबींचं मार्गदर्शन आपण या चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत. त्यामुळे तुम्हाला योग्य मार्गदर्शन पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला जो नंबर आहे माझा, त्यावरती मेसेज करा की सर मला बीला ऍडमिशन पाहिजे आहेत, मला या शहरामध्ये असं आहे तर मला कसं करता येईल किंवा कोणते कॉलेजेस आहेत, अशा संपूर्ण बाबीचं मार्गदर्शन आपण करणार आहोत. ही जी माहिती आहे, ही माहिती आपल्याला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.